हॅलो नमस्ते इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। मी बऱ्याच दिवसातून तुमच्या भेटीस येत आहे कारण एका छोट्या ॲक्सिडेंटमुळे माझा हात फ्रॅक्चर झालेला आणि त्यामुळे मला व्हिडिओ तयार करणं जमत नव्हतं। आता अजिबात व्हिडिओ थांबणार नाही त्याची खात्री देते बाळांनो। आणि बीजगणित भाग 1 मधील आपण चौथ्या प्रकरणापर्यंत पूर्ण व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेले आहेत बाळांनो। अर्थनियोजन बघा, आता हा अतिशय आपल्या दररोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारा आणि महत्त्वाचा भाग आहे। असं या चॅप्टरकडे आपण या प्रकरणाकडे आपण पाहूया। चला तर मग आपण अर्थनियोजन अर्थनियोजन धड्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की अर्थ म्हणजे पैसा, याचं नियोजन कमवलेल्या पैशाचं किंवा एखादी वस्तू घेत असताना देत असताना त्याचं नियोजन आपल्याला शिकायचं आहे की आपण कर भरतो तो कर कसा जातो, त्या कराला काय म्हटलं जातं। तर कर हा 2 प्रकारचा भरला जातो बघा बाळांनो। CGST हा सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणजे कुठे जातो, दिल्लीला। आणि SGST हा जो कर भरला जातो स्टेट, आपल्या राज्यात, तुम्ही कोणत्या राज्यात राहताय त्या राज्याला हा कर दिला जातो। तर या 2 ठिकाणी भरला जाणारा कराचा दर हा समान असतो। काय असतो? समान असतो। समान कर भरला जातो। समजा एखाद्या वस्तूला इथं 6% कर भरावा लागत असेल तर इथं सुद्धा 6%च भरावा लागतो। तफावत नसते, एकीकडे जास्त एकीकडे कमी असं नाही, असं केलं जात नाही। लक्षात आलं बाळांनो? कर हा 2 प्रकारचा आपण भरतो, एक CGST एक SGST। बर, हा भरावा लागणारा कर लक्षात घ्या, हा 2 कर भरावा लागणार। यासाठी तुम्हाला जर कर भरावा लागत असेल, तुम्ही कर पात्र असाल तर तुम्हाला एक नंबर मिळतो आणि हे गाळलेल्या जागेसाठी विचारलं जातं। फिलिंग द ब्लँक्स काय विचारलं जातं, तर तो कर भरावा लागणारा करपात्र नंबर हा किती अंकी असतो, तर तो 15 अंकी असतो। तो 15 अंकी कसा असतो, तर बघा तुम्ही कोणत्या राज्यात राहताय तो राज्याचा क्रमांक हा इथं काय असतो, पहिल्यांदा राज्याचा क्रमांक। राज्याचा क्रमांक काय असतो, 2 अंकी। राज्याचा क्रमांक किती असतो, 2 अंकी। ज्या राज्यात राहताय तो, त्यानंतर पॅन नंबर आहे ना, सगळ्याकडे पॅन कार्ड, पॅन नंबर असतो। पॅन नंबर किती असतो, हा 10 अंकी। त्यानंतर इथे एक संख्या असते, इथं छेड, हे सगळ्यांसाठी कॉमन असतं, हे कुठल्याही याच्यासाठी हे कॉमन असतं। आणि शेवटचा अंक काही असतो, इथं मी 6 धरेन 5 धरेन काही असतो। हा जर अंक हा फार महत्त्वाचा असतो, कारण का तर शेवटचा अंक तुम्ही वेबसाईटवरती टाकला तर लक्षात येतं की तुम्ही कर किती भरलेला आहे, कोणत्या वस्तूवरती भरलेला आहे, तुम्ही खरोच दिलेला नंबर हा खरोखर आहे की खोटा आहे, तुम्ही करपात्र व्यक्ती आहात की नाहीत, का दिलेला नंबर चुकीचा दिलेला आहे, हे या नंबरवरून, म्हणजे शेवटचा नंबर हा अतिशय महत्त्वाचा आहे। या गोष्टी हे चॅप्टर किंवा हे प्रकरण शिकवण्यापूर्वी फार महत्त्वाचं होतं। म्हणून बाळांनो, पहिल्यांदा मी हे तुम्हाला समजावून दिलं आणि यानंतर याच्यावरती गणित अतिशय सोपी आहेत। कर भरायचा आपल्याला पर्सेंटेज काढायचे असते, टक्केवारी याच्यापूर्वी काढलेलीच आहे की नाही आपण, मग काय अवघड आहे त्याच्यामध्ये, कारण आपण 3री 4थी पासून स्कॉलरशिपला टक्केवारी काढा हे शिकलेलोच आहोत। चला तर मग आज इथंच थांबू, उद्या हे जर कळालं असेल, लक्षात आलं ना,
करपात्र नंबर किती अंकी असतो? 15 अंकी. हे कधीही विसरायचं नाही. पहिला नंबर राज्याचा क्रमांक, पॅन नंबर आपला 10 अंकी असतो. त्यानंतर इथं नंबर 1 दिलेला असतो. हे झेड सगळ्यामध्ये कॉमन असतं आणि शेवटचा नंबर सगळ्यांचा वेगवेगळा असतो. तो नंबर अतिशय महत्त्वाचा असतो. तुम्हाला सांगितलं मी, हा नंबर टाकल्यानंतर तुम्ही खरोखर करपात्र आहात का व्यक्ती, हे तुमची संपूर्ण माहिती वेबसाईटवरती मिळते. थँक्यू बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत चला. इथून पुढं व्हिडिओ थांबणार नाहीत याची हमी देते.